नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ज्याही विद्यार्थ्याला पुणे शहरातील MBBS कॉलेजसाठी प्रवेश घ्यायचा आहे असे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकंदरीत पुण्यामध्ये गव्हर्नमेंटचे किती कॉलेजेस आहेत, सेमी गव्हर्नमेंटचे किती कॉलेजेस आहेत आणि या सर्व कॉलेजेसचा एकंदरीत कट ऑफ काय असणार आहे, त्यासोबतच कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय असणार आहे आणि या कॉलेजची स्थापना केव्हा झाली आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये इन डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। की पाहिलं असता बरेच असे विद्यार्थी असतात, अशा विद्यार्थ्यांना पुणे शहर आणि मुंबई शहर या शहरातील कॉलेजेसला ऍडमिशन घ्यायला जास्त या ठिकाणी आवड असते। पाहिलं असता या ठिकाणी बऱ्यापैकी सर्व फॅसिलिटी असल्यामुळे विद्यार्थ्याचा कल या ठिकाणी जास्त जाणून येत असतो। त्याच अनुषंगाने आपण या पूर्ण कॉलेजेसची डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। यामध्ये आपण कॉलेज नेम आणि या ठिकाणी सर्व कॅटेगरीचे आपण कट ऑफ मेन्शन केलेले आहेत की जेणेकरून आपल्याला या गोष्टीचा डिटेल इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतरच आपण ज्याही वेळेस आपली चॉईस फिलिंग असेल या चॉईस फिलिंग मध्ये आपण चांगल्या प्रकारे चॉईस फिलिंग करू शकतात। त्यामध्ये आपण घेतलं आहे बीजे मेडिकल कॉलेज। आता बीजे मेडिकल कॉलेज सर्वांनाच माहिती आहे, हे आपलं जवळपास महाराष्ट्रातील काही विद्यार्थी याला टॉप 2 मध्ये ठेवू शकतात किंवा टॉप 3 मध्ये सुद्धा या ठिकाणी ठेवू शकतात। तर बीजे मेडिकल कॉलेज, तर बीजे मेडिकल कॉलेज ची स्थापना जर पाहिली असता आपण 1964 ला बीजे मेडिकल कॉलेजची या ठिकाणी स्थापना झाली आहे। एकंदरीत कॉलेजची फीस जर पाहिली असता 1,30,700 एवढी कॉलेज फीस आहे आणि या जे फीस मी दिल्या आहेत या सर्व ओपन कॅटेगरी अनुसार फीस आहेत। यामध्ये कॅटेगरी अनुसार याच्यामध्ये डेफिनेटली चेंजेस येणार आहेत आणि जे काही एक्झॅक्टली तुम्हाला फी स्ट्रक्चर्स माहिती पाहिजे असतील तर प्रत्येक कॉलेज अनुसार आपल्या बुकलेटमध्ये फी स्ट्रक्चर सोबतच प्रत्येक कॉलेजच्या कट ऑफ बद्दल सुद्धा इन डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। बुकमध्ये आपण काय अवेलेबल करून देणार आहोत याबद्दल मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला माहिती देईल, जेणेकरून तुम्ही ते माहिती अनुसार बुक परचेस करायची अथवा नाही यानुसार ठरवू शकतात। तर याच ठिकाणी आपण पाहिलं असता एससी कॅटेगरीचा जर कट ऑफ विचार केला असता 579 मार्क हा आपला सर्वात मिनिमम कट ऑफ आहे। लक्षात घ्या, हा जो कट ऑफ आपण घेतला आहे सध्या ते आपलं महासीईटी सेलचं कट ऑफ बुक्स मध्ये हायेस्ट कट ऑफ आणि लोएस्ट कट ऑफ, तर यातला आपला हा कट ऑफ आहे। तर लोएस्ट कट ऑफ जो होता सगळ्यात शेवटचा तो आहे 579 मार्काचा। एसटीचा कट ऑफ आहे आपला 458 मार्काचा, विजेचा कट ऑफ 604 मार्काचा, NT1 601 मार्क, NT2 633 मार्क, NT3 650, OBC 640 आणि EWS चा 646 आणि ओपनचा जर पाहिला असता या ठिकाणी 647 मार्क आपल्याला या ठिकाणी कट ऑफ दिसून येतील। यामध्ये विद्यार्थी एक नोटीस करू शकतात, या ठिकाणी ओपन, EWS, OBC, NT3 आणि जे या कॅटेगरी आहेत या कॅटेगरीचे कट ऑफ ऑलमोस्ट जवळपास सेमच असतात। इव्हन NT2 चा सुद्धा कट ऑफ जर आपण विचार केला तर या 4 कॅटेगरीचे कट ऑफ सर्वच राऊंड मध्ये फर्स्ट असो, सेकंड असो, थर्ड असो या सर्वच राऊंड मध्ये हे कट ऑफ आपल्याला बऱ्यापैकी हाय गेलेले आपल्याला दिसून येतात। याच मध्ये आपल्या लक्षात घ्यायचं पुणे शहरामध्ये फक्त एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे जे की बीजे गव्हर्नमेंट कॉलेज आहे। बाकीचे जे सर्व कॉलेजेस आहेत हे सर्व कॉलेजेस आपल्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला ग्राह्य धरा किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत। म्हणजे टोटल 4 कॉलेज, 4 पैकी एक गव्हर्नमेंट कॉलेज, रिमेनिंग जे 3 कॉलेजेस आहेत हे 3 कॉलेजेस आपले सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असणार आहेत। नेक्स्ट कॉलेज आहे आपलं अटल बिहारी मेडिकल कॉलेज आपलं MBBS साठी। तर याची जी स्थापना जर पाहिली असता स्थापना झाली आहे 2022 मध्ये आणि कॉलेजचं फी स्ट्रक्चर जर आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला असता तर त्या कंपॅरेटिव्ह अटल बिहारी वाजपेयी कॉलेजचं जे फी स्ट्रक्चर आहे हे 7 लाख रुपये हे ओपन कॅटेगरीचं फी स्ट्रक्चर आहे। OBC, EWS यांचं फी स्ट्रक्चर हे तुम्हाला बऱ्यापैकी कमी दिसून येईल। जेही विद्यार्थी युट्यूबला नवीन आहेत अशा विद्यार्थ्यांना मी खाली आपला टेलिग्राम ऍज वेल एज व्हॉट्सअप ग्रुपच्या सुद्धा लिंक दिल्या आहेत की ज्याही वेळेस आपले फी स्ट्रक्चर्स येतील म्हणजे 2024 चे शिक्षण समिती शुल्कानुसार जे न्यू अपडेटेड फी स्ट्रक्चर असेल त्याबद्दल सुद्धा आपण या ग्रुपवरती माहिती उपलब्ध करून देत असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगच्या अगोदर या फी स्ट्रक्चर अनुसार फॉर्म फिलिंग करता यायला पाहिजे। तर आपलं अटल बिहारीची फीस 7 लाख रुपये आहे। सगळ्यात लोएस्ट कट ऑफ जो आहे आपला 483 मार्काचा आहे फॉर SC कॅटेगरी। ST साठी या ठिकाणी 351 मार्काचा आहे, विजे साठी या ठिकाणी 526 मार्काचा आहे,
NT1 साठी या ठिकाणी 504 मार्काचा कट ऑफ दिसून येईल आणि NT2 साठी या ठिकाणी 570 मार्काचा दिसून येईल. NT3 साठी या ठिकाणी 572 मार्काचा दिसून येईल आणि ओबीसी साठी या ठिकाणी 577 मार्काचा आपल्याला कट ऑफ दिसून येणार आहे. EWS या ठिकाणी डॅश दिसत आहे, तर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये EWS सीट नसतात, हे तुम्हालाही माहिती आहे. पण काही विद्यार्थ्यांचं क्लिअर नसेल तर EWS या ठिकाणी सीट नसतील, त्यामुळे आपण डायरेक्टली ओपनचा कट ऑफ पकडणार आहोत. तो आहे 579 मार्काचा हा कट ऑफ आपल्याला दिसून येईल. महत्वाची गोष्ट आहे, जेवढे आपले या ठिकाणी टॉप सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असेल त्या टॉप मध्ये आपण अटल बिहारीला सुद्धा कन्सिडर करायला हरकत नाहीये. KJ सोमय्या कॉलेज, अटल बिहारी कॉलेज, तेरणा कॉलेज, हे जे आहेत कॉलेजेस हे सर्व टॉप लेवलचे आपले MBBS कॉलेज असणार आहे. त्यामुळे आपलं नेक्स्ट या ठिकाणी जे आपलं 3rd नंबरचं कॉलेज असेल सिंहगड मेडिकल कॉलेज ऑफ MBBS, म्हणजे सिंहगड मेडिकल कॉलेज आपण कन्सिडर करूया. जर कॉलेजचं स्थापना वर्ष पाहिलं असता, कॉलेज स्थापन झालं आहे 2007 ला. कॉलेजची जी टोटल ट्युशन फीस आहे 14,22,500 आणि याच्यामध्ये ऍडिशनली आणखी 1-1.5 लाख रुपये होत असतात डेव्हलपमेंट फीस, रिफंडेबल फीस या कॉलेजमध्ये. यासाठी नाही असं काही, पण या कॉलेजमध्ये डेफिनेटली या फीसेस ऍड होणारच आहेत. कॉलेजचा SC चा कट ऑफ पाहिला असता 486 मार्क, ST चा कट ऑफ 354 मार्क, VJ चा कट ऑफ 511 मार्क, NT1 चा कट ऑफ 498, NT2 चा 553 मार्क, NT3 554, ओबीसी चा पाहिला असता 546 आणि ओपनचा या ठिकाणी 548. आता विद्यार्थी पालकांना थोडासा एक क्वेश्चन पडेल, अटल बिहारीचा एवढा जास्त कट ऑफ आहे पण या ठिकाणी सिंहगडचा कट ऑफ कसं काय करणे. तर लक्षात घ्या, यासाठी हा फॅक्टर मॅटर करतो. जो आपल्याला फीस दिसत आहे हे फीस हा फॅक्टर मॅटर करत असतो. तर प्रत्येक पालकाला एवढ्या जास्त फीस भरणं या ठिकाणी परवडत नाहीये. त्यामुळं विद्यार्थी पालकांना ज्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची निवड करण्याची वेळ येते त्यासाठी आपल्याला खूप चांगल्या सल्लागारचे सुद्धा महत्व लागत असतं. कारण जर आपल्याला योग्य प्रकारे आपल्या बजेट अनुसार, आपल्या सर्व गोष्टीची नीड कंप्लीट अनुसार जर आपण फॉर्म भरले तरच आपल्याला या ठिकाणी सर्व गोष्टी फुलफिल होतात आणि चांगल्या कॉलेजला ऍडमिशन सुद्धा इझी मध्ये आपल्याला मिळू शकतं. नेक्स्ट आहे आपलं MIT मेडिकल कॉलेज. कॉलेजची स्थापना पाहिली असता कॉलेजची स्थापना 1964 आहे. फीस एकंदरीत विचार केला असता 10,42,500. याच्यामध्ये आपण आणखी 1 ते 1.5 लाख रुपये ऍड करायला हरकत नाहीये, कारण डेव्हलपमेंट फीस, रिफंडेबल फीस या ठिकाणी ऍड होत असतात. त्याच अनुषंगाने या ठिकाणी पाहिला असता कॅटेगरीचा कट ऑफ SC कॅटेगरी 480 मार्क, ST साठी 345 मार्क, VJ साठी 522 मार्क, NT1 488, NT2 554 मार्क, NT3 555 मार्क, OBC 554 आणि ओपन साठी या ठिकाणी 558 मार्काचा आपल्याला कट ऑफ दिसून येईल. म्हणजे जेही विद्यार्थी या ठिकाणी गव्हर्नमेंटचा विचार करत असतील तर BJ साठी आपल्याला या रेंजमध्ये कट ऑफ लागेल. जेही विद्यार्थी सेमी गव्हर्नमेंटचा विचार करत असतील तर या प्रकारे आपला कॅटेगरी वाईज कट ऑफ लागणार आहे. सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला पुण्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी या ठिकाणी सिंहगडचं कॉलेज मिळेल नऱ्याचं, आणि त्यानंतर आपल्याला MIT कॉलेज तळेगाव हे आपल्याला कॉलेज या ठिकाणी उपलब्ध असतात. MIT ग्रुपमध्ये विद्यार्थी कन्फ्युज होतील, जे मेडिकल कॉलेज आहे हे आपलं तळेगावला आहे. बाकीचे जे काही इंजिनिअरिंग किंवा अदर दॅन कोर्सेसचे कॉलेजेस आहेत ते कोथरूड आणि लोणी काळभोर आणि आळंदी या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर त्यामुळं विद्यार्थ्यांना अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन, जशी आज आपण पुणे शहरातल्या कॉलेज बद्दल दिली तशीच इन्फॉर्मेशन आपण मुंबई शहरात किती MBBS कॉलेजेस आहेत, एकंदरीत फी स्ट्रक्चर किती आहे आणि याचा लास्ट इयरचा मिनिमम कट ऑफ काय याबद्दल आपण इन्फॉर्मेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर चॅनल.